डुक्कर येऊन ते चालले होते, हे चुकीचे आहे. बकरा ईद हा आज नाही होत आहे, पूर्वीपासून चाललाय. बकरे कापतायत, सर्वजण हिंदू मुस्लिम एकत्र करतायत कार्यक्रम. पण तुम्ही कुठेतरी एक सामाजिक तेढ निर्माण करण्यासाठी हे काहीतरी मधीच करत आहे, हे चुकीचं आहे आणि ह्याला विरोध झाला पाहिजे आणि पोलीस प्रशासनाने तत्काळ गुन्हा दाखल केला पाहिजे आणि तो वंचित बहुजन आघाडी याचा तीव्र निषेध करेल. उमेश सर, आपका क्या संदेश रहेगा? आज आपण बघितलं मागे पहिला गेलो आपण तर असं कोणतं एवढं जातीपात हे सर्व नव्हतं, परंतु आता बघितलं त्या 5-6 वर्षामध्ये हा खूप जातीवाद वाढलेला आहे. जे धर्माधर्मामध्ये वाद चालले हे वाढलेत. हे कुठेतरी जे बाहेरून आलेले आहे हे किडे कोणत्या तरी संघटना दळबळमध्ये आपले हे करून काम करत आहेत, ते कुठेतरी हे माहोल मीराबाईचा खराब करत आहेत. आणि जरा काय माहोल खराब झाला तर बाहेरून आमचे नेते लोक इकडे येतात, जे वरिष्ठ कोणत्या संघटनेचे पक्ष नेते असतात. काय इथले जे स्थानिक आमदार आहेत हे मेलेत का? काय यांचं श्राद्ध घातलंय का? इथं मेलेत का? तर इथं ते नसतं, त्यांनी इथे केलं पाहिजे. परंतु बाहेरून हे जे येतात नेते लोक आणि अजून माहोल खराब करतात. परंतु मी पोलिसांना हे विनंती करतो की जे बाहेरून येणारे जे पहिले माहोल खराब करणारे नेते आहेत ना, पहिले ह्यांना इथे चप्पलने मारून हाकलवा अशा नालायक नेत्यांना, कारण हे इथे माहोल खराब करतात. मीराबाईंचा माहोल चांगला होता आणि चांगला राहिला पाहिजे. आज आपण बघितलं की ते सकाळीच त्या डुक्कर येऊन ते चालले होते, हे चुकीचे आहे. बकरा ईद हा आज नाही होत आहे, पूर्वीपासून चाललाय. बकरे कापतायत, सर्वजण हिंदू मुस्लिम एकत्र करतायत कार्यक्रम. पण तुम्ही कुठेतरी एक सामाजिक तेढ निर्माण करण्यासाठी हे काहीतरी मधीच करत आहे, हे चुकीचं आहे आणि ह्याला विरोध झाला पाहिजे आणि पोलीस प्रशासनाने तत्काळ गुन्हा दाखल केला पाहिजे आणि तो वंचित बहुजन आघाडी याचा तीव्र निषेध करेल.